नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. अजित पवार गटाचे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांची घेतली भेट. भाजीपाल्यासारखे शस्त्र वाटणाऱ्यांवर कारवाई करा, आमदार सुरेश धस यांची मागणी. भंडाऱ्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं शेतीमालाचे भाव गडगडले, शेतकऱ्यांनी न्यूज अनकटकडे मांडली कैफियत. आणि जेजुरीमध्ये सोमावती अमावस्येनिमित्त मल्हारीचा सोहळा, कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ. आता पाहूयात सविस्तर वृत्त. अजित पवार गटाचे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेऊन जवळपास अर्धा तास चर्चा केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय. या भेटीनंतर चेतन तुपे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता सगळ्या महाराष्ट्राची जी इच्छा आहे ते दोन्ही पवार करतील, असं चेतन तुपे हे शरद पवार यांच्या भेटीनंतर बोलल्याने पुन्हा एकदा दोन्ही पवार एक होणार का ही चर्चा रंगली आहे. चेतन तुपे आज रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी शरद पवार यांना भेटण्यासाठी आलं असल्याचंही त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलंय. सध्या राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः लक्ष घातलं असून यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असं मत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकच्या मनमाडमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. तसेच मालेगाव हे सुद्धा रोहिंग्यांचे आश्रयस्थान बनलं असून या संदर्भात मी आज सायंकाळी पुरावे देणार असल्याची माहिती देखील सोमय्या यांनी दिली आहे. यात मोठ्या प्रमाणात मालेगाव हे रोहिंग्यांचा आश्रयस्थान झालेलं आहे. माझ्याकडे ते मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत. ते मी जिल्हाधिकारी, तहसीलदार, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहे. एका बाजूला वोट जिहादचा पैसा हे महाराष्ट्रात देशभरात मालेगावातून जातो आणि आता दुसरीकडे जे रोहिंग्या मुस्लिम हे देशभरात घुसतायत, भारतात त्यांना मालेगावात आश्रयस्थान मिळत आहेत. हा वोट जिहाद भाग 2 हे आता माझं लक्ष आहे. सर, हा जो प्रकरण होता वोट जिहादचा आणि आपण आज माझी सगळ्या अधिकाऱ्यांची भेट आहेत. माझ्या माहितीप्रमाणे हे 112 ते 14 कोटीचा घोटाळा आता खूप मोठा झाला आहे. त्याची माहिती घेऊन आज मालेगावला दुपारी दिली. सर, तुमच्यामुळे अनेक घोटाळे उघडकीस आलेले, अनेक शासनाचा पैसा वाचलेला आहे. असाच एक घोटाळा बीडमध्ये झालेला आहे. बिटकॉइन महादेव ॲपमध्ये जवळपास 900 कोटीचा मोठी गंभीर बाब आहे. त्या प्रकरणात पण मी स्वतः लक्ष घालत आहेत आणि त्यात 2 प्रकारचे गोंधळ दिसत आहे. एक सामान्य माणूस फसतोय आणि दुसऱ्या बाजूला जे भ्रष्टाचारी पॉलिटिशियन, ब्युरोक्रेट, माफिया, ड्रग माफिया हे महादेव ॲपचा वापर लक्का वाईट करने के लिए मनी लॉन्ड्रिंगसाठी करीत आहेत. त्याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन सर, आता बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाना वाटप झाला असून भाजीपाल्यासारखे शस्त्र वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे. यामध्ये ऑलरेडी 105 परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. राहिलेले 1050 परवाने त्यांची माहिती घेऊन तातडीने रद्द करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं आमदार धस म्हणाले. माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे जे अग्निशस्त्र परवाने या बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरेमिरीसारखे वाटलेले आहेत, ते कोणीही लोक असो, त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे. त्यांनी मला आता सांगितलं की 105 ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले. आणखी एक 10, 12, 15 परवाने हे बँकांशी संबंधित आहेत. त्याच्यामुळं बँका त्यांचे ते ठेवतील. राहिलेले 1000, 1050 परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू, अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय. मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाची कदर करू नये आणि कोणत्याही एसपीच्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेले त्या एसपीचं नाव आणि यादी या ठिकाणी मागितलेली आहे.
वाल्मिक कराड सोबत 15 तारखेपर्यंत बॉडीगार्ड होता. नंतर तो कुठे गेला असा प्रश्न अंजली दमानिया यांनी केलाय. त्यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन बॉडीगार्डला रिकॉल करण्यात आल्याचा खुलासा प्रशासनाकडून मागितलाय. नाही, एकतर मी कधी दावा केला नव्हता. मी जे केलं होतं ते एक विधान होतं की मला एक फोन आला आणि त्या फोनची सगळी माहिती मी पोलीस SP-ना ताबडतोब दिली होती. अगदी 2 ते 3 मिनिटात ही सगळी माहिती त्यांना दिली होती. त्यामुळे आणि त्याच्या शहानिशा करण्याचे सुद्धा मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की हे खरं आहे, खोटं आहे, पॉलिटिकली मोटिवेटेड आहे, कोणी ते केलाय फोन मला माहित नाही, त्याची चौकशी करण्यासाठी म्हणून हे त्यांच्याकडे नंबर सकट, कॉल सकट, त्या तो जो व्हॉइस मेसेज होता त्या सकट मी ती माहिती दिली होती. तर एकतर हा दावा नव्हता. दुसरी गोष्ट, मी आज जे त्यांना भेटायला आले ते एक स्पेसिफिक रिझन साठी आले की वाल्मिक कराड यांच्या बरोबर एक ऑथराइज्ड बॉडीगार्ड होता जो त्यांच्या बरोबर 15 तारखेपर्यंत होता. तर तो 15 तारखेला अचानक, म्हणजे तो त्याच्या पुढे त्यांच्या बरोबर होता की नाही, तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते की 15 नंतर त्याला रिकॉल करण्यात आलं. तर ते रिकॉल करण्यात आलं तर ते का करण्यात आलं, म्हणजे तसा अर्ज कोणी केला होता का तुमच्या SP-नी त्यांना सहजच रिकॉल केलं, याची माहिती मी त्यांच्याकडनं मागितली, जी काही वेळात मिळेल. बिहार लोकसेवा आयोगाची प्राथमिक परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी 13 दिवसांपासून उमेदवारांचं आंदोलन सुरू आहे. आज कम्युनिस्ट पार्टी आणि RJDने उमेदवारांच्या समर्थनार्थ आरा आणि दरभंगा येथे रेल्वे गाड्या रोखल्यात. विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इंजिनावर उभे राहून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत फेर परीक्षेची मागणी केली आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. वाल्मिक कराड याच्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय द्वेषातून झालाय. हे खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी त्यांच्या समर्थक मयुरी बांगर यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय. पवन चक्की खंडणी प्रकरणामध्ये कराड यांच्यावर गुन्हा दाखल आहे. सदरील प्रकरण विधिमंडळासह संपूर्ण राज्यभरात गाजतंय. राजकीय द्वेषातून अण्णांना जो विरोध होतोय तो थांबण्यात यावा. अण्णांवर जो चिखलफेक करण्यात आलेला आहे तो थांबवावा. अण्णांवरील जे खोटे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावेत, ह्याच्यासाठी हे उपोषण आहे. त्याची सविस्तर चर्चा सुरू आहे. त्याच्यावर कारवाई केली जाईल जर ते खरं असेल तर. ते सगळं पाहत आहेत आपले पोलीस प्रशासन, ते सगळं बघून घेतील. मुख्यमंत्र्यांनी मोका लावायचं घोषित केले, त्याच्याकडे कसं? मी म्हणते ते जे आहे सगळं पोलीस प्रशासन बघून घेतील. जर ते आरोपी असतील तर तुम्ही करा ना. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुम्ही विदाऊट पुराव्याशिवाय हे सगळं कसं काय बोलू शकता? अण्णावर कसं काय चिखलफेक करू शकता तुम्ही? खरा हाच चेहरा आहे का अण्णांचा? हाच खरा चेहरा नाही अण्णांचा. अण्णांना खूप समाजकार्य केलेलं आहे, खूप भगिनींचं कल्याण केलंय. माझ्यासारखे खूप सारे भगिनी अण्णांसाठी आवाज उठवू इच्छिते, त्यांचं नेतृत्व करते मी.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्याच्या अडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या खिचडीमधून विषबाधा झाली होती. 30 ते 32 विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ इत्यादी त्रास होऊन त्यापैकी 7 विद्यार्थ्यांवर अडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्रास भेट देऊन विद्यार्थी आणि डॉक्टरांशी संवाद साधला. या हलगर्जीपणाची चौकशी करण्याचे आदेश खासदार वानखडे यांनी प्रशासनाला दिले असून सध्या या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. कोल्हापूरच्या राधानगरीमधील काळम्मावाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असल्यामुळे आज काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू महाराजांनी धरणाची पाहणी केली आहे. काही दिवसांपूर्वी शासनाच्या तज्ज्ञ समितीने धरणाची पाहणी केली होती. त्यानंतर आज शाहू महाराजांनी धरणाची पाहणी करून धरणातील पाणी प्यायल्याचं पाहायला मिळालं. सूचना दिल्या आहेत अधिकाऱ्यांना, कारण गर्दी आपल्याला काही धोका नाहीये रिपोर्टप्रमाणे, परंतु गळती काढलीच पाहिजे, काही प्रश्न नाही. आणि ती आता मला वाटतं 15 दिवसाच्या आत 15 जानेवारीपर्यंत संक्रांत झाल्या ते सुरू करतील. आणि किती वर्ष चालणार म्हणतायत? 2 वर्ष. या की 2 वर्ष हे काम चालणार. 2 वर्षात 99% बंद करण्याचा त्याचा प्रयत्न राहील. झालं माझं, कारण गळती प्रमाण जवळपास 4 ते 5 जास्त आहे. हळूहळू अलीकडच्या काळात घट्ट झाल्यामुळे ही परिस्थिती आली आहे. आणि आता ह्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडतो. गळतीचं प्रमाण जे ते कमी दाखवलं जातं वाटतं, कारण मी काय त्यातला तज्ञ नाही आहे, परंतु गळती भरपूर आहे आणि गळती काढली पाहिजे एवढं मला माहित आहे. आपण त्या पाण्याची टेस्ट केली आहे. पाणी एकदम स्वच्छ आणि चांगलं आहे. कोल्हापूरला देखील ते पाणी आलं. कोल्हापूरला हे जस्ट पाईपलाईन येते, हे चांगली गोष्ट. मला आणखी महत्वाचा प्रश्न, तरी काम 2 वर्ष या धरणावरती शेतकरी अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी नेमकं काय आव्हान असणार आहे? कारण 20% हा पूर्ण आहे ती कमी मिळेल अशा पद्धतीची शंका लोकांना असतात. त्याला सगळ्यात जास्त पाणी लागतं हे खरं आहे. त्या परंपरा आणि त्यासाठी जे पाणी लागतं ते आता मिळतच आहे. परंतु भविष्यामध्ये इतर स्पीकर्सला घेणं खूप होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वन परिक्षेत्रातील देवनारा येथे वाघ मृत अवस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदर वाघ हा नर असून देवनारा शिवारात आज दुपारी त्याचा मृतदेह गावकऱ्यांना दिसला. याची माहिती मिळताच लेंडेझरी वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतरच वाघाचा मृत्यूचे कारण कळणार आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील.
शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भंडारा शहरात गत पंधरवड्यापूर्वी भाजीपाल्यात दिसून येणारी तेजी आता उतरली असून भाजीपाल्याचे दर 50% घसरलेत. बाजारात आवक वाढल्याचा परिणाम भाजीपाल्यावर जाणवत असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी चिंतेत पडलेत. पडलेले दर कायम राहिल्यास आर्थिक संकट गडद होण्याची धास्ती वर्तवण्यात आली आहे. या शेतकऱ्यांनी आपली कैफियत न्यूज अनकटकडे मांडली आहे. याला दर काही परवडत नाही आहे. खर्च आला आहे 50,000 आणि 30,000 माल निघालाय, अर्धा बी नाही निघत. किती रुपये दर मिळतो आता तुमच्या भाजीपाल्याला इथे? आमच्या भाजीपाल्याला आता पालक चालू आहे 100 रुपये, 100 ते 200 रुपये आणि मुळा चालू आहे 100 ते 200 रुपये. म्हणजे काय? शेकडा आणि खर्च किती आला शेकड्याला? शेकड्याला खर्च आला आहे कम से कम रोटावेटर पकडून 500 रुपये आणि 100 रुपये म्हणजे 400 रुपये तुम्ही घाट्यात आहात. 400 रुपये मायनस होते. जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आमदार अर्जुन खोतकर यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय. यावेळी जालन्यातील मोसंबी देशातील कोणत्या भागात विक्री केली जाऊ शकते याची माहिती देण्याची विनंती खोतकर यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे. उत्तर भारतात थंडी वाढल्याने जालन्यातील मोसंबी मार्केट आजपासून पुढील 7 दिवस बंद आहे. त्याचा फटका जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची आमदार खोतकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत गाऱ्हाणं मांडलं होतं. परवाचा वाढदिवस हा सेवा मला काही येता नाही आलं. सुरेश म्हणला मला तुम्ही मुंबईत आहे? नाही, मी येतो तुमच्याकडे परवा येतो, पण मी 1 तारीख झाली घेतो. सुरेश येतोय आज. परवा ना काय परवा मला पण ताशील जायचं. मग तुम्ही 6 तारखेला? 6 नाही 6 चालेल. बरं, आता कृषी मंत्री म्हणून माझी पहिली मागणी तुमच्याकडे बोला की काय झालं, जालना हे मोसंबीचं हब आहे. बर आणि आता उत्तर भारतामध्ये प्रचंड कडाक्याची थंडी असल्यामुळे मार्केट नाही. देशात कोणत्या भागामध्ये मोसंबी जाऊ शकते? बर ते एकदा तुमच्या अधिकाऱ्याला सांगा ना, कारण की इकडे मातीमोल भावाने मोसंबी चालली, म्हणजे रस्त्यावर लोक फेकून द्यायला लागले. तर थोडासा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल काहीतरी विचारून. आजच माहिती घेतो. आज सचिवांना बोला, तुमच्या कमिशनरला बोला आणि मग देशात उत्तर भारताच्या ऐवजी दुसऱ्या दक्षिण भारतात कुठे पाठवतात पहा. ठीक आहे. ओके. थँक्यू. जळगावच्या कालिका माता चौकात झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे गेल्या 2 दिवसांपासून कारवाई करण्यात येते. कारवाईच्या आजच्या दिवशीही पुन्हा कालिका माता मंदिर ते इच्छादेवी चौकापर्यंतच्या महामार्गाला लागून असलेली अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. या कारवाईसाठी प्रांताधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनही रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालंय. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवारी यात्रा संपन्न होतीये. यात्रेनिमित्त खंडोबाच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीमध्ये स्नान घेतलं जातं. या स्नानासाठी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत देवाची पालखी स्नान सोहळ्यासाठी खंडोबा गडावरून निघाली. या सोहळ्याचे ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं विहंगम दृश्य प्रेक्षकांसाठी उपलब्ध झालंय. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.